मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या 17 जूनच्या एपिसोडमध्ये आपल्याला खूप छान इंटरेस्टिंग भाग बघण्यासाठी मित्रांनो मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक जरूर करा, शेवटपर्यंत बघायला मात्र विसरू नका। तर आता इकडे हा आकाश जो आहे, आकाश आता इकडे या ईश्वरीच्या घरी आलेला असतो, तेव्हा ईश्वरी आता आकाशची आपल्या आईशी आणि आत्याशी ओळख करून देते। तेव्हा आता इकडे ईश्वरीची आई ही आकाशला बसण्यासाठी सांगते। आता इकडे नम्रता पण जवळ उभी असते। इकडे आकाश बोलतो की ईश्वरीची डिलिव्हरीचं काय झालं, कुठपर्यंत आलं बर्फीची डिलिव्हरी आपली। तेव्हा आता इकडे या आकाशला कुणीच काही म्हणायला तयार नसतं। इकडे आत्या, सुप्रिया आणि नम्रता हे सर्वजण खूप सिरियस होतात। आता आकाश विचारतो की एवढं काय झालं तुम्हाला सिरियस व्हायला, आणि ह्या घरामध्ये नेमकं कुठला वास येतोय, मला आल्यापासून बघतोय मी कसला तरी वास येतोय, असं आकाश आता सर्वांना विचारत असतो। तेवढ्यामध्ये नम्रता लगेच बोलते की आकाश सर, सर्व काही मिठाई आम्ही जी बनवलेली होती ती वाया गेली, कारण त्या मिठाईवरती कुणीतरी पेट्रोल आणून ओतलं, असं ही नम्रता आता आकाशला सांगते। तर आकाश लगेच बोलतो की काय काय झालं हे, आणि मी आत्ताच्या आत्ता दादाला कॉल करून सर्व काही सत्य सांगतो, असं जेव्हा आता आकाश म्हणू लागतो तेव्हा ईश्वरी बोलते की नाही सर, असं काही करू नका, तुम्ही यातलं काहीतरी आपल्या अर्णव सरांना सांगू नका, मी वेळेमध्ये ती ऑर्डर तुम्हाला पूर्ण करून देईल। नेमकं आमच्या शेजारी राकेश जे राहतात ना, ते पण नेमकं पुण्याला गेलेत, असं पण इकडे ही ईश्वरी आता या आकाशला सांगत असते। तेवढ्यामध्ये आकाश बोलतो की नेमकं काय करायचं ते सांगा। तर ईश्वरी बोलते की पुन्हा जी काही आपल्याला ही मिठाई बनवायची आहे त्यासाठी सर्व साहित्य आणावं लागणार आहे। आता रात्रीची वेळ झालेली आहे, दुकानं सर्व बंद झाली असतील, असं ईश्वरी ही आकाशला सांगत असते। त्यावर आता आकाश थोडासा विचार करतो। नम्रता व आत्या एकमेकीकडे बघत राहतात। आता आकाश लगेच बोलतो की थांबा, मी बघतो दुकान बंद झाली की नाही, असं म्हणत आकाश लगेच मोबाईल खिशातून काढतो आणि लगेच इकडे कॉल करतो। इकडे असं बघायला मिळतं की इकडे घरामध्ये अंजली आणि अर्णव हे दोघेही चहा पित असतात। तेवढ्यामध्ये इकडे हा अर्णव आपल्या बहिणीवर खूपच खुश असतो। अर्णव बोलतो की ताई, तुझं सर्व लक्ष जिजूंजवळच लागलेलं असतं बरं का, तू एवढ्यात माझ्याकडे लक्ष द्यायला विसरलीस, असं हा अर्णव आपल्या बहिणीला बोलत असतो। तेवढ्यामध्ये अंजली बोलते की अरे, तू आता सर्व कंपनीतील स्टाफला मिठाई वाटणार हे ऐकून मला खूप आनंद झाला, आणि त्यामध्ये तर तू सर्व ही जी काही मिठाईंची ऑर्डर दिलेली आहे त्यामुळे तर मी आणखीनच खुश आहे। नेमकं मला सांग, तू तिला ऑर्डर दिली एवढं विशेष काय आहे, असं जेव्हा आता अंजली जेव्हा आपल्या भावाला बोलत असते तेव्हा आता अर्णव हा बहिणीकडे बघत असतो। आता राकेश लगेच तिथे येतो। राकेश या दोघांच्या गप्पा ऐकतो आणि बोलतो की वातावरण तर खूपच खुश दिसतंय, असं राकेश आपल्या मनाशी बोलतो आणि लगेच अर्णव समोर येतो आणि बोलतो की काय मग, काय गप्पा सुरू आहेत। तेवढ्यामध्ये इकडे अर्णव बोलतो की जिजू, तुमचा जो काही प्रॉब्लेम झाला होता तो सॉल्व्ह झाला का, तर राकेश हो असं बोलतो। आता त्या अनाथ आश्रमाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, तर गावामध्ये जे काही वृद्धाश्रम आहे त्याचं 3 महिन्याचं भाडं थकलेलं आहे, ते टेन्शन आहे माझ्या पाठीमागे, असं पण इकडे राकेश आता या अंजली समोर जेव्हा बोलत असतो तेव्हा आता अंजली बोलते की अहो, आपला चिंटू जो आहे ना, तो कधीच नाही म्हणणार नाही, तो नक्कीच तुम्हाला मदत करेल, असं पण इकडे आपली ही अंजली जी आहे ती राकेशला बोलू लागते आणि राकेश तर खूपच खुश होतो। इकडे आता अर्णव पण ह्या जिजूंना बोलतो की ठीक आहे, देतो मी ते पैसे तुम्हाला। त्यानंतर आता नाटका राकेश लगेच बोलू लागतो की अगोदरच या अर्णवने खूप मोठी अमाऊंट दिलेली आहे, त्यामुळे आता हा भार नको मी अर्णववर टाकायला, माझ्या ओळखीचे खूप लोक आहेत, घेईल मी कुणाकुण तरी, असं पण राकेश हा बोलत असतो। तेवढ्यामध्ये अर्णव बोलतो की जिजू, मी तुम्हाला असं कसं नाराज करेल, मी नक्कीच तुम्हाला हे पैसे देईल, असं पण इकडे अर्णव हा आपल्या जिजूंना बोलत असतो। तेवढ्यामध्ये आता इकडे ही अंजली खूपच खुश होते। आता अर्णव बोलतो की मला एक खूप महत्त्वाचा कॉल करायचा आहे, चला जातो मी, असं म्हणत आता अर्णव लगेच तिथून मोबाईल घेऊन उठतो आणि साईडला निघून जातो। आता अंजली लगेच बोलते की बघा चिंटू किती विचार करतोय तुमचा, तुम्हाला संकोच वाटू नये एवढीच त्याची इच्छा होती, आणि तो लगेच बघा कसा तयार झाला। बाय द वे, तुमच्या ह्या दुसऱ्या ओळखीतून काम होईल ना नक्की, असं पण अंजली आपल्या ह्या राकेशला बोलत असते। त्यानंतर आता इकडे अंजली पुन्हा चहा प्यायला लागते। तेवढ्यामध्ये आजींची औषधे विसरले असल्याचं अंजलीच्या लक्षात येतं आणि अंजली लगेच पटकन तेथून घाईघाई औषधे देण्यासाठी जाते। आता राकेश विचार करू लागतो की नेमकं हिचं एवढं काय चालतंय माझ्या मागे, आज चक्क पैसे न देता निघून गेलाय तो अर्णवसुद्धा,
एरवी तर मी थोडे जरी आडेविडे घेतले तरी पण लगेच पैसे द्यायचा, परंतु आज तर बोलला की नंतर देतो. असं कसं अचानक या रागामध्ये बदल झाला, असं पण इकडे हा राकेश आपल्या मनाशी बोलू लागतो. दुसरीकडे आता पुन्हा ह्या आपल्या ईश्वरीच्या घरामध्ये बर्फी तयार करण्याची तयारी सुरू झालेली असते. आता ईश्वरी लगेच बोलते की चला, आपली रात्र अख्खी आपल्या हातात आहे. कंबर कसून आपल्याला ही ऑर्डर पूर्ण करायची आहे. त्यामुळे न डगमगता न घाबरता आपण ही मिठाई पूर्णच करायची, असं पण इकडे ईश्वरी आपल्या मनाशी बोलत असते. तेवढ्यामध्ये आता तिथे आकाश येतो. आकाश दरवाजात येतो आणि ह्या ईश्वरीला आवाज देतो. तर इकडे ही ईश्वरी बोलते की आकाश सर या ना. आता आकाश आतमध्ये येतो आणि ह्या आपल्या ईश्वरीला बोलतो की ऑफिस स्टाफमधील ज्या काही मुली आहेत ना, त्या मी आणल्या आहेत तुझ्या मदतीला. आता ह्या मुली लगेच तिथे येतात आणि ह्या ऑफिसमधल्या मुली आतमध्ये येताच ईश्वरी खूप खुश होते. ईश्वरी त्यांना विचारते की तुम्ही बऱ्या आहेत का? तर ह्या मुली बोलतात की हो, आम्ही बऱ्या आहेत. आम्हाला आत्ता आकाश सरांचा कॉल आला होता की बर्फी करण्यासाठी मदत करण्यासाठी जायचं आहे. चला आता आपण पटापट सर्व काही ही बर्फी तयार करून ठेवूयात, असं पण ह्या मुली आता ईश्वरीला बोलतात. तर ईश्वरी खूप खुश होते. ईश्वरी बोलते की ठीक आहे, चला आपण करूयात. तेवढ्यात आता आकाश तिथे येतो. तर नम्रता बोलते की अहो आकाश सर, तुम्ही हे कसं हँडल केलं? तर इकडे आकाश बोलतो की नम्रता, तू काहीच बोलू नको, आम्हाला पण काळजी आहे कंपनीची, असं पण आकाश आता सर्वांसमोर या नम्रताला बोलतो. आकाश बोलतो की आता मी सुद्धा तुम्हाला ही ऑफिसमधील बर्फी तयार करण्यासाठी मदत करणार आहे. चला पटकन आता पटापट कामाला लागूयात, असं म्हणत आता ह्या मुली इकडे ह्या ईश्वरीची आई, आत्या, नम्रता, आकाश सर हे सर्वजण आता ह्या बर्फीची तयारी करण्यासाठी लागलेले असतात आणि अगदी छान प्रकारे ही बर्फी तयार करत असतात. आता इकडे आकाश जो आहे तो आता नम्रताजवळ जाऊन बसतो आणि नम्रता आता आकाशकडे हळूच प्रेमाने बघत असते. आत्यांचं गुळ चिरण्याचं काम सुरू असतं. आपली ईश्वरी आता गॅसवरती ते शेंगदाणे भाजून घेत असते. तेवढ्यामध्ये आता इकडे आकाश आणि नम्रता दोघे एकमेकांच्या जवळ बसून काम करत गप्पा मारत असतात. तेवढ्यामध्ये आता इकडे या आपल्या आत्यांचं लक्ष नम्रताकडे जातं. इकडे ईश्वरीसुद्धा आता या आकाश आणि नम्रताकडे बघत असते. त्यानंतर आता इकडे आपली ही जी काही आत्या आहे ती ईश्वरीला स्वतःच्या हाताने पाणी पाजत असते, कारण तिला तहान लागलेली असते. इकडे नम्रताला थोडासा घाम आलेला असतो, गरम होत असतं. तेवढ्यामध्ये आता हा आकाश जो आहे तो ह्या नम्रताच्या चेहऱ्यावर हळूच प्रेमाने फुंकर मारत असतो. तर आता इकडे तेवढ्यात आता नम्रताच्या चेहऱ्यावरती 2-3 केस येतात. आता ते केस काही बाजूला व्हायला तयार नसतात. तेवढ्यामध्ये आता आकाश हळूच त्यावर प्रेमाने फुंकर मारत असतो. त्यानंतर आता आत्या पुन्हा ह्या नम्रताकडे बघत राहते. ते सर्वजण ती मिठाई बनवत असतात आणि छान प्रकारे ती मिठाई आता निम्मी अर्धी तयार झालेली असते आणि आता ही थोड्याच वेळामध्ये ही बर्फी तयार होणार असते. इकडे आकाशसुद्धा आता नम्रताला मदत करत असतो. इकडे ह्या कंपनीतील ज्या काही मुली आलेल्या असतात त्यासुद्धा अगदी छान प्रकारे आपल्या ईश्वरीला ही मिठाई बनवण्यासाठी मदत करत असतात. तेवढ्यामध्ये आता इकडे ही ईश्वरी त्या मुलींना जाऊन बोलते की तुम्हाला जर झोप आलेली असली तर झोपता का थोडा वेळ? तर त्या मुली बोलतात की नाही गं ईश्वरी, नाही झोप येत आम्हाला, कारण आता पूर्ण रात्रीतून ही मिठाई ह्या मुली तयार करत असतात. तेवढ्यामध्ये आता आत्या त्यांच्यासाठी चहा घेऊन येते. इकडे या आकाशला ती मिठाई ओळवताच येत नसते. तो हातावर ओळायला प्रयत्न करायला जातो, परंतु ती पूर्णपणे चिरटत असते. इकडे आता आत्या ही इकडे आकाश आणि या आपल्या नम्रताला सुद्धा चहा देते. ईश्वरीसुद्धा चहा पित असते. आता इकडे नम्रता आणि आकाश दोघे एकमेकांकडे चहा पित असताना बघत असतात. नम्रता पण खूप खुश असते. इकडे आता ही आपली ईश्वरीची मिठाई पूर्ण झालेली असते आणि इकडे आकाश आणि नम्रता यांची पण वेगळीच मिठाई असते. आता ह्या मुली ज्या असतात त्या मिठाईंचे बॉक्स पॅकिंग करत असतात. खूप काही पॅकिंग बॉक्समध्ये त्या करून ठेवत असतात. मध्ये आता ईश्वरी लगेच आपल्या आईला बोलते की आई, आता आपली मिठाई पूर्ण होत आलेली आहे, आता फक्त आपल्याला जिलेबी तयार करायची म्हणजे झालं. तर आता सुप्रिया बोलते की ईश्वरी, तू थोडासा आराम कर. आम्ही थोडा आराम केला तर जयू तर जागच्या जागी झोपी गेलेले असतात. तेवढ्यामध्ये आता इकडे नम्रता आणि ही ईश्वरी आत्याकडे बघत हसत असतात. तेवढ्यामध्ये इकडे ही आपली नम्रता खूप मोठ्याने आत्याला आत्या असं बोलते आणि गुड मॉर्निंग असं बोलते. तेवढ्यामध्ये आत्या लगेच उठून बसतात. तर इकडे ईश्वरी बोलते की नाही नाही आत्या, मला आता काम करायचं आहे, झोपायचं नाही आहे. ईश्वरी ही आकाशला बोलते की आकाश सर, खरोखर थँक्यू. तुम्हाला आता
खरोखर ऑफिसला जायचं असेल, खूप उशीर होईल, असं पण इकडे ईश्वरी या आकाशला बोलते. तर आकाश बोलतो की ईश्वरी तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी मॅनेज करेल. त्यानंतर ईश्वरी त्या मुलींना बोलते की चला तर तुम्हालासुद्धा व्यवस्थित वेळेवरती तिकडे कॅन्टीनला पोचावं लागणार आहे, नाहीतर मंजूताई माझ्यावरच ओरडतील, असं ईश्वरी त्या मुलींना बोलते. तर त्या मुली बोलतात की ठीक आहे, जातो आम्ही. आता ईश्वरी त्या मुलींचेसुद्धा आभार मानते आणि खरोखर तुमचीसुद्धा खूप मदत झाली असं बोलते. तेवढ्यामध्ये आता आकाश जो आहे तो या नम्रताकडे खूप खुश होऊन बघत असतो. तर आता इकडे सर्व काही बॉक्स पॅकिंग झालेले असतात. म्हणजे आता इकडे हा अर्णव जो आहे तो ऑफिसमध्ये बसलेला असतो, तिथे लावण्य येते. तर आता इकडे अर्णव हा आकाशशी फोनवर बोलत असतो. इकडे लावण्य ही दरवाजामध्ये येते आणि अर्णवकडेच बघत उभी राहते. आता इकडे अर्णव जो आहे तो आकाशला बोलतो की आज मिठाईचं काम जे आहे ते तुझ्याकडे दिलेलं आहे, आपल्याला कम्प्लिटली ते काम मला हवं आहे तुझ्याकडून, असं पण अर्णव आता आकाशला बोलत असतो. लावण्य सर्व ऐकत असते. त्यानंतर इकडे आता ही लावण्य आपल्या मनाशी बोलते की इकडे काही याला माहीत नाही वाटतं की ही मिठाईची जी काही ऑर्डर आहे ती आता पूर्ण होणार नाही आहे आणि पोच पण होणार नाही आहे, असं लावण्य ही आपल्या मनाशी बोलते. त्यानंतर आता इकडे लावण्य ह्या अर्णवकडे येते आणि अर्णवला बोलते की सर्व काही तयारी पूर्ण झाली आहे, आता फक्त मिठाईंच्या बॉक्सची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती माझ्याकडे नाही आहे, बाकी सर्व तयारी मी अगदी तयारी छान प्रकारे केली आहे, असं लावण्यही या अर्णवला बोलते. तर अर्णव बोलतो की मी आकाशला सांगितलंय तसं तो बघेल मिठाईचं. तेवढ्यामध्ये लावण्याचा चेहरा पडतो. आता अर्णव बोलतो की तुझा चेहरा पडायला काय झालं. त्यानंतर आता इकडे अर्णव बोलतो की एक आयडियल पाठवलेलं आहे, मला तेवढं प्लीज तयार करून देशील का. तर इकडे आता ही जी काही लावण्य आहे ती या अर्णवकडे बघते. नंतर आता इकडे लावण्य विचारते की तुला कुणाला द्यायचं आहे हे लेटर एवढं तयार करून. तर आता इकडे हा अर्णव बोलतो की मिस इंदोरसाठी एवढी मोठी ऑर्डर तिने खूप कमी वेळात पूर्ण केलेली आहे, त्यामुळे मला ही ऑर्डर जी काही ईश्वरीने कंप्लीट केलेली आहे त्याबद्दल तिला ते लेटर द्यायचं, बाकी काही नाही, असं अर्णव या लावण्याला बोलतो. ही लावण्य ठीक आहे असे बोलते आणि तेथून जाते. इकडे आता अर्णव आहे तो खूप खुश होऊन ईश्वरीचा विचार करत असतो. दुसरीकडे आता इकडे या आपल्या ईश्वरीच्या घरात आता जिलेबी तयार झालेली असते आणि सर्व काही बॉक्स आता पॅकिंग झालेले असतात. बॉक्सवरती नंबरसुद्धा टाकण्याचं काम सुरू असतं. शेवटचा बॉक्स जो आहे तो पॅकिंग झालेला असतो आणि 700 नंबरचा बॉक्स आता पूर्ण झालेला असतो. आता इकडे आत्या ईश्वरी आणि नम्रता खूप टाळ्या वाजवत असतात आणि एकमेकींना दोघी बहिणी मिठी मारत असतात. इकडे ही आत्या आणि नम्रतासुद्धा खूप खुश होतात आणि सर्व काही मिठाईची आणि जिलेबीची ऑर्डर पूर्ण झालेली असते. तर इकडे लावण्य ही आपल्या या रूममध्ये येते आणि या आपल्या व्यक्तीला कॉल करते आणि बोलते की मिठाईचे बॉक्स इकडे कंपनीमध्ये येता कामा नये, तिकडे फेकून द्या, जाळा, खा, काय करायचं ते करा, असं पण लावण्यही आपल्या व्यक्तीला फोन करून सांगत असते. दुसरीकडे आता टेम्पो जो आहे तो पूर्णपणे या आपल्या मिठाईच्या बॉक्सने पॅक झालेला असतो आणि आता त्या टेम्पोसमोर ईश्वरी आपला नारळ फोडत असते. इकडे आता या आत्या बोलतात की चला सर्व काही नीट झालेलं आहे आणि आता सर्व काही तयारी पूर्ण करून आता ही मिठाई ऑफिसमध्ये जाणार आहे, असंही आत्या आता या ईश्वरीला बोलत असते. ईश्वरी खूपच खुश असते, आत्या पण खूप खुश असते, सुप्रिया पण खूप खुश असते. ही जी काही आपली सुप्रिया आहे ती ह्या ईश्वरीला बोलते की ईश्वरी तू काळजी घे बरं का. तर ईश्वरी लगेच बोलते की अगं आई मी नाही झोपत आणि काळजी घेईल, डोळ्यासमोर चॅलेंज असलं ना तर झोप येत नसते, असे पण इकडे ही ईश्वरी आपल्या आईला बोलते आणि आई तू कसलीच काळजी करू नको. तेवढ्यामध्ये ईश्वरीच्या मोबाईलवरती अर्णवचा कॉल येतो. त्यानंतर आता इकडे अर्णव या ईश्वरीला बोलतो की आज तू कुठली ट्रॉफी घेऊन जाणार आहे, विनरची की लुझरची. तेव्हा आता इकडे ईश्वरी बोलते की मी सर्व तुमची ऑर्डर कंप्लीट केलेली आहे, मग तुम्ही ठरवा की कुठली ट्रॉफी द्यायची ते, असं पण ईश्वरी आता या अर्णवला बोलत असते. आता ईश्वरी बोलते की मी तुम्हाला लोकेशन पाठवते, माझा प्रवास कुठपर्यंत आला आहे. तर अर्णव बोलतो की ठीक आहे, तुमचं चॅलेंज पूर्ण केलेलं आहे आणि बघा तुम्हाला आता हे सर्व कसं लाईव्ह लोकेशनमध्ये दिसणार आहे, असं पण इकडे ही ईश्वरी या अर्णवला बोलत असते. तर सर्व मिठाईंचे बॉक्स ऑफिसमध्ये येत नाही तोपर्यंत तू जिंकली असं म्हणता येणार नाही, असं पण ईश्वरीला अर्णव बोलत असतो. तर अर्णवला ईश्वरी बोलते की सर थोड्याच वेळामध्ये सर्व काही बॉक्स ऑफिसमध्ये येणार आहे, असं पण ईश्वरी या अर्णवला बोलत असते. बोलते की सर येतेच मी थोड्याच वेळात, असं म्हणत आता इकडे ईश्वरी फोन ठेवते आणि हा अर्णव बोलतो की मला माहीत आहे तू येणार. असं बघायला मिळतं की आता ईश्वरी त्या टेम्पोमध्ये बसते
आणि आता तिथून निघालेली असते. तर आता इकडे ईश्वरी त्या टेम्पोवाल्या ड्रायव्हरला बोलते की दादा, हा रोड काही ऑफिसच्या तिकडे जाण्याचा दिसत नाही हो. तर हा ड्रायव्हर बोलतो की अहो, मी तुम्हाला थोड्याच वेळात घेऊन जातो तिथे ऑफिसच्या तिथे. आणि हा व्यक्ती लगेच आता ईश्वरीच्या चेहऱ्यावर थोडासा स्प्रे मारतो आणि ईश्वरी तिथेच बेशुद्ध होते. तर मित्रांनो, हा लावण्याचा व्यक्ती असतो. तर बघूयात नेमकं आता पुढे काय होणार ते. हे सर्व बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.